त्यामुळे मी मिस्टर अमिताभ बच्चन पासून, सचिन सरांपासून, राज ठाकरे साहेबांपासून, अगदी मित्तल साहेबांपासून, रतन टाटा साहेबांपासून सगळ्यांना सर्व केलंय. फुल टाइम जॉब मी ताजमध्ये केला, लंडन ताजमध्ये. सो ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष मी लंडन ताजला जॉब केला. इंडियात सगळ्यांना ऑलमोस्ट 5 स्टार म्हणतात, पण ते नसतात. सगळ्याच गोष्टी चालतात असं काही नाहीये, सगळ्याच गोष्टी त्या सक्सेसफुल होतात असं नाही, पण शेफचं काम आहे ते ट्राय करत राहणं. फ्रँचायझी सध्या जे दिली जाते रेस्टॉरंट्सची किंवा कॅफेजची, त्याच्यात त्यांचा कधीच फायदा नसतो. लोकांची कशी थॉट प्रोसेस असते त्या ओनरची की मला हे आवडतं ना, मग ते मेन्यूत असलं पाहिजे. कुठल्याही चांगल्या फूड बनवायला शॉर्टकट्स नसतात, त्याला वेळ जेवढा लागतो तेवढा लागतो. ऑर्डरला सगळं मारलं जातं. असं नाहीये की ते म्हणजे गैरसमज नको की फ्रीज मधून आणलंय, गरम केलंय आणि दिलंय, तसं नसतं. तर ते तसं नसतं की जास्त डिश म्हणजे जास्त बिझनेस असा रूल नाहीये. जे तुम्ही देताय ते प्रॉपरली द्या, ते क्वालिटी द्या, त्याची क्वांटिटी व्यवस्थित द्या, प्रेझेंटेशन व्यवस्थित द्या, रोज फ्रेश बनवून द्या. सो दॅट्स इट. नमस्कार सर. नमस्कार. तर आज आपण हॉटेल लाईफ बद्दल बऱ्याच गप्पा मारणार आहोत. येस तुमची शेफची जर्नी कशी सुरू झाली? येस. सो आमच्या घरी आम्ही सगळेच खवय्ये आहे. आम्ही CKP आहोत, सगळेच खवय्ये आहे. माझे आजोबा खूप छान जेवण बनवायचे, बिर्याणी, चक्क्याची, श्रीखंड वगैरे. आजी, आई सगळेच घरी छान खवय्ये आहे. तर तेव्हापासून लहानपणापासून जेवणाची आवड निर्माण झाली की घरी काय बनवलं जातंय. श्रावण आला की किंवा भाद्रपद, प्रत्येक सीझन प्रमाणे जेवण छान छान बनवलं जायचं. तर लहानपणापासून ती आवड जोपासली गेली, निर्माण झाली आणि छोटी छोटी त्यांना मदत करणं आणि काही ना काहीतरी नवीन ट्राय करणं असं. आणि आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो. माझे बाबा, माझे काका वगैरे आम्ही सगळे खूप फिरायला जायचो वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर कुठे हिमाचल, शिमला किंवा कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी. तर तिकडे नवीन काय पदार्थ मिळत आहे, काय वेगळं ट्राय करता येत आहे, असं सगळं. सो तेव्हापासून लहानपणापासून शाळेपासून काही ना काहीतरी वेगळे ट्रॅव्हलिंगची आवड झाली आणि मग त्याच्यातून जेवणाची, नवीन जेवण बनवणं किंवा नवीन ट्राय करणं याची आवड आली. सो मग विचार केला, मग हाच का आपण ॲज अ प्रोफेशन नाही करायचं असं. म्हणजे सो त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सुरुवात झाली बेसिकली. ओके. मग त्यासाठी तुम्ही काही प्रोफेशनली ट्रेनिंग वगैरे घेतलेलं का? येस. सो मी 3 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला मुंबईला, दादरमध्ये, कोहिनूर कॉलेजमध्ये. 3 वर्षाचं कोहिनूर कॉलेजला कोर्स केल्यानंतर मग मी हॉटेल मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट करायला लंडनला गेलो. मग तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट केलं. सो हे 2 मेन डिग्रीज मी केल्या, 10+2+3 आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट. मग नंतर कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर मग जॉब वगैरे कशामध्ये केलं? येस. सो माझं कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर मी विजासाठी अप्लाय केलेलं लंडनला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी. तोपर्यंत मी एका बर्डीजमध्ये ॲज अ आउटलेट मॅनेजर म्हणून काम केलं. बर्डीज तेव्हा खूप बुमिंग होतं. तेव्हा ते मार्स रेस्टॉरंटच्या अंडर होतं, ताजमधून मार्स रेस्टॉरंटच्या अंडर. तर तिकडे ॲज अ आउटलेट मॅनेजर म्हणून, रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम केलं. आणि मग जसा माझा विजा आला, विदिन 6 मंथ्स मी लंडनला गेलो आणि लंडनला वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये आणि हॉटेलमध्ये काम केलं, ट्रेनिंग ॲज अ ट्रेनी म्हणून. किंवा कारण की मला पार्ट टाइम काम होतं बिकॉज माय कॉलेज चालू होतं. आणि मग फुल टाइम जॉब मी ताजमध्ये केला, लंडन ताजमध्ये. सो ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष मी लंडन ताजला जॉब केला. अरे वा, खूप छान. आणि सर, हॉटेल मॅनेजमेंटला ऍडमिशन घ्यायचं असेल, ओके, तर त्याची काय प्रोसेस असते? सो हॉटेल मॅनेजमेंटला सगळ्यात पहिले एक नॅशनल कॉलेज असतं, जे आपल्याकडे दादर कॅटरिंग कॉलेज आहे, दिल्लीला पुसा आहे, तसंच गोव्याचं खूप फेमस आहे, चेन्नईचं खूप फेमस आहे. हे नॅशनल म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, दादर कॅटरिंग कॉलेजेस. तर त्याची जी हे आहे एंट्रन्स एक्झाम आहे, ती आय गेस मार्चमध्ये होते, इफ आय एम नॉट रॉंग. 12वीची तुमची एक्झाम झाल्यानंतर त्याची एक टेस्ट असते. तर ती ऑल ओव्हर इंडिया त्याचं रँकिंग असतं. तर ऍक्च्युली मला मुंबई किंवा दिल्ली मिळालं नव्हतं, मला मिळालेलं ऑलमोस्ट सिक्कीम. तर मला मुंबईतून सिक्कीमला जायचं नव्हतं, म्हणून मी ती सीट सोडली. आणि ती मेन एक्झाम असते, त्याच्यात तुमचं ऑल ओव्हर इंडिया काय रेटिंग रँकिंग असतं त्याप्रमाणे. नाहीतर प्रत्येक कॉलेजेसला पण तशा एक्झाम्स असतात, एक छोट्या एक्झाम्स द्यायला लागतात, एंट्रन्स एक्झाम, आणि मग त्याप्रमाणे त्याची ऍडमिशन्स होतात. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय काय शिकवलं जातं?
सो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये 3 वर्षाचा कोर्स कोणी करावा, म्हणजे मी सगळ्यांना नक्कीच सांगेन की तो क्राफ्ट कोर्स वगैरे करण्यापेक्षा 3 वर्षाचा कोर्स करावा. बरोबर. सगळ्यात पहिले फर्स्ट इयरला असतं बेसिक कुकिंग, ज्याच्यात बेसिक कुकिंग शिकवलं जातं. त्याच्यानंतर बेसिक बेकरी म्हणजे ब्रेड रोल्स, नानकटाई वगैरे हे असे जे बेसिक प्रॉडक्ट्स असतात ते शिकवले जातात. तसंच परत सर्व्हिस कशी द्यायची, म्हणजे लेफ्टने सर्व्हिस करायची, राईटने करायची, प्रत्येक क्युझिन किंवा प्रत्येक कोर्समध्ये काय कटलरी ठेवली जाते, सूप असेल तर सूप स्पून कुठून ठेवायचा, कसं अरेंज करायचं, टेबल मॅनर्स बेसिकली टेबल कसं सेटअप करायचं, हे सगळं फूड अँड बेवरेजमध्ये असतं. फ्रंट ऑफिसमध्ये तुम्ही गेस्टला वेलकम कसं करायचं, मग रिझर्वेशन्स कशी घ्यायची किंवा रॅक रेट वगैरे ते कसा चेंज होतो, हे सगळं शिकवलं जातं. परत हाऊसकीपिंगमध्ये आपली जी रूम असते, हॉटेल्सच्या ज्या रूम्स असतात त्या सेटअप कशा करायचा, बेड कसा सेट करायचा, किंवा तुमचे तिकडले फोन कुठे असला पाहिजे, काय कुठे, परत त्या बेडचं जे बेडशीट आहे त्याला कुठला फोल्ड करायचा, तर एक मायटा फोल्ड म्हणून आहे जो, हे सगळं बेसिक म्हणजे खूप बेसिक, हे फर्स्ट इयरला असतं. सेकंड इयरला हॉटेल मॅनेजमेंटच्या आमच्या कोर्सला क्वांटिटी कुकिंग होतं. म्हणजे आमचा सेकंड इयरला आमचा क्लास प्रत्येक वेगवेगळे क्लास होते ते क्वांटिटी कुकिंग करायचे. म्हणजे सगळ्या कॉलेजसाठी जेवण, तर 300-400 लोकांसाठी आम्ही जेवण बनवायचो. तर ती खूप मजा होती. तर ते हॉटेल म्हणजे कलिनरी म्हणजे कुकिंग वाईज ते होतं. सर्व्हिसमध्ये थोडं बारचं जास्त नॉलेज, म्हणजे वाईन्स कुठल्या आहेत किंवा कॉकटेल्स कुठली आहेत त्याची, आणि अजून डीपमध्ये फाईन डाईनमध्ये कसं सर्व्हिस नीट केली जाते, तुम्ही म्हणजे वाईन कशी पोअर केली जाते, असं ऑल ऑफ दॅट. परत फ्रंट ऑफिसमध्ये आणि मग वेगवेगळे सब्जेक्ट वाढले, जसं अकाउंट्स आला, HR आला, ह्युमन रिसोर्स आला, परत फॅसिलिटी मॅनेजमेंट आलं, म्हणजे त्याचं मेंटेनन्स वगैरे कसा, म्हणजे आणि हाऊसकीपिंग फ्रंट ऑफिसमध्ये मार्केटिंग आलं, सेल्स आलं, की तुम्ही रूम्स कशी सेल करायची, मार्केटिंग कसं करू शकता, सेल्स अँड मार्केटिंग, हे थोडंसं इंटरनल आणि थोडंसं डीप हे केलं. थर्ड इयरला कलिनरी वॉज बेस्ट, कारण की आम्हाला ऍडव्हान्स कुकिंग शिकवायचे, म्हणजे सगळं इंटरनॅशनल क्युझिन, लाईक फ्रेंच. आजचा जर क्लास फ्रेंच क्युझिनवर असेल तर 5 कोर्स त्याचे फ्रेंच फूड बनवायचं क्युझिनचं, कधी जर्मन, कधी इटालियन, असं वेगवेगळं. सो ते खूप इंटरेस्टिंग होतं, कधी ब्रिटिश, कधी अमेरिकन, असं वेगवेगळं. तर ते डिटेल्ड होतं कलिनरीचं. तसंच फूड अँड बेवरेजचं बारचे कॉकटेल्स, वेगवेगळे लिकर्सचे एक्झाम्पल्स, काय लिकर्स असतात, त्याचे कुठे सोर्स आहेत, कुठे कुठले फेमस आहेत, वाईन्स किती डीपमध्ये. मग आमचं तेव्हा इंडस्ट्रियल व्हिजिट्स असायच्या, तर वायनरीमध्ये व्हिजिट असायची, तर कशी वाईन बनवली जाते, किती फर्मेंट काय होतं, त्याच्यानंतर ती किती वेळ ठेवली जाते, ऑल ऑफ दॅट, म्हणजे ऑल डिटेलिंग. त्याच्यानंतर फ्रंट ऑफिसमध्ये परत डीपमध्ये, की बाबा आपण आम्हाला ट्रेनिंग असायचं, तर तेव्हा आम्ही फ्रंट ऑफिसला जायचो, तेव्हा म्हणजे ॲक्च्युअल 5 स्टारमध्ये जाऊन समोर गेस्ट आहे तर त्यांच्याशी कसं बोलायचंय, मॉड त्यांची रिझर्वेशन कसं घ्यायचंय, किंवा त्यांची रूम आहे तर ते रूम चेक इन कसं करून त्यांना द्यायचंय, ऑल ऑफ दॅट, म्हणजे सगळं डिटेलिंग. परत सेम विथ हाऊसकीपिंग, म्हणजे खूप डिटेलिंग होतं. आणि त्या थर्ड इयरला खूप साऱ्या मुलांना कळतं की आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जायचंय. फर्स्ट इयरला आता सांगू तुला तर ऑनेस्टली दिलेश, फर्स्ट इयरला आमच्याकडे 60 पोरं होती, त्याच्यात 30 लोकांना शेफ बनायचं होतं. थर्ड इयरला ती 10 झाली. म्हणजे थर्ड इयरला ती 30तली 20 तर ऑलरेडी नाही, आम्हाला नाही करायचं. आणि आता 20 वर्ष झाली मला, 21 वर्ष, आता फक्त 3 जण शेफ होता मी. म्हणजे 60तले 30तले 10तले आता 3 जण शेफ होत, असं. म्हणजे ते प्रत्येकाला कळत जातं की आपल्याला काय करायचंय, असं. सो हे 3 वर्षाचं पूर्ण हे होतं. आणि नंतर हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट झालं, त्यानंतर जॉबसाठी तुम्हाला कॉलेज असिस्ट करतं की स्वतः शोधायचं? येस, कॉलेज असिस्ट करतं, म्हणजे कॅम्पस होतात. तेव्हा तेवढे व्हायचे नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. 2 गोष्टी होत्या, कारण की तेव्हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पण आपल्याकडे कमी होती. म्हणजे लाईक 20 वर्षापूर्वी तू बघितलं तर आपल्याला जर चांगलं क्युझिन खायचं आहे कुठलं इंटरनॅशनल, तर तुला इतर 5 स्टारमध्ये जायला लागायचं, आणि खूप नेम म्हणजे अशी कुलाबा बिलाबाला अशी मोजकी रेस्टॉरंट्स होती. आता तू बोरिवलीपासून विरारपर्यंत चांगलं क्युझिन, किंवा इथे तू कल्याणपर्यंत चांगलं क्युझिन तुला मिळू शकतं. चांगले रेस्टॉरंट झाले, हाय एंड रेस्टॉरंट, फाईन डाईन रेस्टॉरंट. सो ऑप्शन्स वाढलेत. 5 स्टार्स केवढी वाढलेत, ऑलमोस्ट डबल झालेत 20 वर्षात 5 स्टार. सो तेव्हा तेवढं
कॅम्पसमध्ये नसायचं, पण हा आम्हाला असिस्ट केलं जायचं. आमच्या सरांकडून वेगवेगळ्या हॉटेल्सला पाठवायला जायचं. मी तर नव्हतं बसलो कॅम्पसला, कारण की मला शिकायचं होतं. काय काय जण माझे जे मित्र होते त्यांना ते जॉबला पण लागले, ताजला लागले, काय काय जण ऑबेरॉयला लागले, मॅरिएट्समध्ये लागले. सो पण मी अप्लाय नव्हतं, कारण आणि माझं ऑलरेडी विजाची प्रोसेस चालू झालेली. ओके. असं आणि मग स्पेशल म्हणजे तुम्ही जे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पुढे केलं शिकलं, त्यामध्ये काय शिकवलं म्हणजे ऍडव्हान्स लेवल? ऍडव्हान्स त्याच्यात खूप ऍडव्हान्स होतं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. आता आम्हाला ट्रेनिंग एक असाइनमेंट होती, ज्याच्यात बेसिकली एक बार होता हॅमरस्मिथ मध्ये, म्हणजे लंडनमध्ये एक हॅमरस्मिथ म्हणून एक स्टेशन आहे, तिथे एक बार होता जो नोव्होटेल हॉटेलचा, आणि तो ऑलमोस्ट डबगाईला बंद पडायला. मग तो आपण कसा रिकव्हर करू शकतो, मग त्याचं डिटेल, आणि मग ते आम्हाला सबमिट करायचं होतं. सो राईट फ्रॉम फूड कॉस्ट, त्यांची बेवरेज कॉस्ट, त्यांची कॅपेक्स म्हणजे जे बेसिक आपण काय खरेदी करू शकतो, स्टाफिंग किती, सगळं त्याच्यात, म्हणजे इंटेरियर्स हे ते सगळं तुम्ही करून तो सक्सेसफुल करून दाखवायचा ऑन पेपर ऑब्व्हियसली. तर हे सगळी कामं होती, म्हणजे हे सगळं शिक्षण. आणि दुसरी गोष्ट, आपण एवढे वर्ष भारतात आपल्याला माहिती आहे आई आणि आपल्या आजी काय बनवते आणि आपले प्रोफेसर, पण इंटरनॅशनली ते कसं अवेलेबल होतं, इंटरनॅशनली त्या गोष्टी कशा फिरतात त्या कळायच्या नाहीत. आपण इथे ऑलिव्हज आणि ब्रोकोली 2-3 गोष्टी अशा एक्झॉटिक बघायचो, पण तिकडे ते असं व्हेरी नॉर्मल, म्हणजे इथे हर्ब्स म्हणजे काय पार्सली बघायचं, ऑरेगॅनो बघायचं, पण तिकडे चायूज वगैरे सारखे हर्ब्स असे इझिली मिळायचे. तर ते सगळं शिकायला खूप होतं आम्हाला. आणि त्यांची लँग्वेजेस, त्यांचे जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, म्हणजे कामात पण, नॉट ओनली पर्सनल पण कामात पण, ते शिकायला खूप होतं वेगवेगळं. सो येस. आता तुम्ही म्हणालात ना की 5 स्टार हॉटेल्स आता खूप झाले, तर हे 5 स्टार हॉटेल, 4 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, हे ह्यांचं रेटिंग कसं ठरतं? सो रेटिंग बेसिकली, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, इंडियात सगळ्यांना ऑलमोस्ट 5 स्टार म्हणतात, पण ते नसतात. आता त्याचे रेटिंग्स, त्याचे काय काय क्रायटेरियाज असतात. स्विमिंग पूलची एक्झाम्पल, किती रूम्स पाहिजेत, किती रूम्स आहेत, रूम्स मधल्या अम्युनिटीज काय आहेत, त्या अम्युनिटीजच्या म्हणजे किती लक्झरियस अम्युनिटीज आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडे हॉटेलमध्ये किती रेस्टॉरंट्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्यात कुठले कुठले क्युझिन सर्व केली जातात. स्विमिंग पूल आहे समजा, तर स्विमिंग पूलची साईज काय आहे, त्याच्यानंतर अजून स्पा आहे का, अजून काय तुम्हाला म्हणजे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज काय आहेत का, किंवा जर ते बिझनेस हॉटेल आहे तर कॉन्फरन्स हॉल किती मोठा आहे, त्याचं कन्व्हेन्शन सेंटर किती आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरून ते ठरवलं जातं. आपल्याला इंडियात 5 स्टार ब्रँड आपण नाव घेतलं की तो 5 स्टार होतो असं नसतं. म्हणजे काय काय खूप सारे आपल्याकडे जे मुंबईत ब्रँड आहेत ते दे आर नॉट 5 स्टार बाहेर तरी, पण आपण म्हणतो अरे आम्ही 5 स्टारला गेलो, असं आहे ते. बरोबर. काही लोकांनी हॉटेलची नावच ठेवली आहेत 5 स्टार हॉटेल. हो, नाही, आणि ते कसं होतं आपल्याकडे, तुला माहितीये की बाहेर ते वेगळ्या कलरचे झेंडे लावले की सगळ्यांना वाटतं अरे 5 स्टार आहे, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे आपल्याकडे झेंडे लावले जातात बाहेर, आणि ते 5 स्टार आहे असं. आणि हे रेटिंग कोण डिसाईड करतं? त्याची कमिटी असते, ते डिसाईड करतात बेसिकली. सो आणि त्याच्या कसं आहे की काय काय ब्रँड आहे ते बाहेर दरवेळेला सगळा ब्रँड तो 5 स्टारच असेल असं नाही. आज मुंबईत तो जो 5 स्टार आहे, समजा एक्झाम्पल नोव्होटेल एक्झाम्पल किंवा क्राऊन प्लाझा, तर एखाद्या पुण्याला किंवा मुंबईला तो 5 स्टार आहे, पण माईट बी लंडनला तो 3 स्टार असेल, कारण की तिकडे नाव ते आहे पण तेवढ्या फॅसिलिटीज ते देत आहेत का, हे मॅटर होतं, आणि मग त्याप्रमाणे ते फरक पडतो. बरोबर. असं आता तुम्ही खूप वर्ष झाली हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब करताय किंवा म्हणजे काम केलंय, ओके, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे हॉटेल इंडस्ट्रीमधला काम करण्याचा ओव्हरऑल? हॉटेल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स अमेझिंग आहे. म्हणजे मला आठवतंय पहिल्या दिवसापासून आम्ही काम केलंय तेव्हापासून हार्डवर्क ही खूप महत्वाची गोष्ट होती. आम्ही तेव्हा 16 तास रोज कामं करायचो, आणि नवीन इन्ग्रेडियंट्स बघणं, नवीन गोष्टी बघणं, नवीन वेगवेगळे म्हणजे आता फिश वेगवेगळ्या प्रकारची 10-12 प्रकारची वेगवेगळे फिश. आपल्याला इथे 4-5 गोष्टी माहिती असतात की सुरमई, बोंबील, पापलेट असं, पण वेगवेगळे फिश किंवा मीट वेगवेगळ्या प्रकारची, पोल्ट्री वेगवेगळी, क्वेल वगैरे असं, परत लाईक रॅबिट अँड वेगवेगळ्या गोष्टी बनवणं, त्याच्याबद्दल नॉलेज असणं. म्हणजे वेगवेगळे आता जर स्टेक्स आहेत तर वेगवेगळे स्टेकचे कटिंग, म्हणजे रिबाय स्टेक अँड टी बोन स्टेक, आणि डिफरंट व्हॉट एव्हर इट इज, सरलॉइन वगैरे. तर ते सगळं शिकणं, दॅट इज वाव पार्ट. म्हणजे ते नवीन इन्ग्रेडियंट्स, नवीन प्रॉडक्ट बरोबर काम करणं. वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स असतात आपल्याकडे, आपल्याला बटन मशरूम माहिती आहेत, पण वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम त्याच्या डिटेलिंगमध्ये काम करणं,
हे मजा होती. आणि दुसरी मजा सगळ्यात आवडतं मला म्हणजे की त्याच्यात इनोव्हेशन करणं, की एखादा प्रॉडक्ट आपण रेग्युलर, आता आम्ही पावभाजी खातोय, पण पावभाजी पास्ता आपण करू शकतो, एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल म्हणजे, आणि त्याचं फ्युजन बनवणं किंवा त्याचं इनोव्हेशन करणं प्रत्येक खूप साऱ्या डिशचं. सो ते एक आवडीचा प्रकार होता म्हणजे, आणि आहे की वेगवेगळे प्रॉडक्ट बनवून आपण हे बनवू शकतो का, ते बनवू शकतो का. सगळ्याच गोष्टी चालतात असं काही नाहीये, सगळ्याच गोष्टी त्या सक्सेसफुल होतात असं नाही, पण शेफचं काम आहे ते ट्राय करत राहणं, प्ले विथ द इन्ग्रेडियंट्स व्हॉट एव्हर यू हॅव अँड क्रिएट समथिंग न्यू. ओके, असा एखादा मेनू जो तुम्ही इन्व्हेंट केलाय? सो मी जसं आता मी बोललो की जसं मी ऍज अ शेफ काम करतो, रेस्टॉरंट कन्सल्टन्सी पण करतो, तर प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं असतं. प्रत्येक तू आता पैसे टाकतो तो काहीतरी नवीन हवं आहे, कुछ तो नया चाहिए, कुछ तो नया चाहिए. सो येस, लॉट ऑफ थिंग्स आम्ही आता कुठल्या कुठल्या रेस्टॉरंट्सला आम्ही केलंय, त्याच्यात टी पासून काय काय गोष्टी बनवल्या आहेत. जसं सूप्स मध्ये आता ब्रोकोली अँड माचा सूप, जे माझं अपर क्रस्ट म्हणून एक खूप चांगलं मॅगझिन आहे, त्याच्यात पण माझं प्रिंट आउट आलेलं आणि रेसिपी आलेली. माचा इज अ जॅपनीज ग्रीन टी, आणि ब्रोकोली, नॉर्मली लोक ब्रोकोली आल्मंड किंवा ब्रोकोली अँड स्टिल्टन म्हणजे ब्ल्यू चीज वापरून सूप बनवतात, पण आम्ही ब्रोकोली अँड माचा बनवलेला. परत सूपमध्ये अजून कॅमोमाईल ग्रीन टी, म्हणजे कॅमोमाईल फ्लेवर फ्लॉवरचा आणि ग्रीन टी याचं कॉलीफ्लॉवरचं सूप बनवलेलं. सो इन्फ्युजन, अशा गोष्टी. त्याच्यानंतर थाई करीज वगैरे ह्या वेगवेगळ्या इनोव्हेशन्सने बनवल्या जातात. परत रॅव्हिओलीज, आपला देसी प्रॉडक्ट वापरून त्याची रॅव्हिओली बनवली, असं काही ना काहीतरी म्हणजे त्याचे फिलिंग बनवलं. सो अशा खूप साऱ्या डिश बनवल्या जातात. प्रत्येक जागेला किंवा प्रत्येक रेस्टॉरंटला काय त्यांची नीड आहे त्याप्रमाणे ते ठरवलं जातं, की आता इथे, आता मी जसं आता मध्ये एक एमराल्ड हॉटेल आहे आपल्या जुहूला, तिकडला मी हे बनवलेलं मेन्यू आणि रिलॉन्च केलेलं. तर तिकडे बॅब्स म्हणजे छोटे बर्गर स्लायडर्स खूप चांगले जायचे. तर त्याच्यात मशरूम अँड चीज बर्गर किंवा पावभाजी बर्गर, तर छोटं म्हणजे जशी हराभराची टिकी असते तशी पावभाजीची एक टिकी बनवून मग ते बर्गरच्या आतमध्ये विथ त्याला मग पावभाजीचा जो मसाला असतो त्याचा मेयोनेज वगैरे, असं काय ना काहीतरी चालू असतं. पण हे पण सगळ्यांना कळलं पाहिजे की म्हणतात की फ्युजन करा, पण एक लेवल असली पाहिजे. काहीही तुम्ही करू नाही शकत. बरोबर. म्हणजे एव्हरीथिंग व्हॉट इज रोल्ड इज नेव्हर अ सुशी, इट कॅन बी खांडवी ऑल्सो. असं आहे ते, की दरवेळेला आपलं रोल केल्यानं सुशी आपल्या गल्ली ओळ्यात हल्ली मिळायला लागली, पण तसं नाही. ती चांगली जर सुशी तुम्हाला कळली पाहिजे, तसं आहे ते. म्हणजे फ्युजन एका लेवलला केलं पाहिजे. तुम्ही रेस्टॉरंटला ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करता, तर त्यावेळी तुम्ही काय, म्हणजे त्यांना काय सल्ला देतात? सो रेस्टॉरंट कन्सल्टन्सीमध्ये काय ना, मला सगळ्यात जास्त महत्वाचं काय वाटतं, की जर समजा तू ओपन करतोय किंवा तुझं रेस्टॉरंट आहे तुमचं किंवा कोणाचंही दुसऱ्याचं, तर त्या माणसाचा लॉस नाही झाला पाहिजे. बरोबर. दोन गोष्टीसाठी माणूस करतो, एक तर विरंगुळा म्हणून, म्हणजे मला आवड आहे म्हणून, किंवा प्रोफेशन किंवा मला याच्यातून इन्कम म्हणून. तर आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट की जर तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून करायचं आहे किंवा तुम्हाला माझं स्वतःचं काहीतरी रेस्टॉरंट करायचंय म्हणून करायचंय, तर मग फ्रँचायझी देणं असतं, जे फ्रँचायझी वगैरे करू नका, तुम्ही स्वतः करा. स्वतः काहीतरी नवीन मेन्यू किंवा ऑब्व्हियसली कन्सल्टंटला घेऊन किंवा कोणालाही मित्रांना की बाबा आपण काहीतरी चालू करूया. फ्रँचायझी सध्या जे दिली जाते रेस्टॉरंटची किंवा कॅफेजची, त्याच्यात त्यांचा कधीच फायदा नसतो. फायदा फक्त त्या फ्रँचायझी जो देतो त्याचा असतो. ओनर, ऍज अ ओनर, तुला जर कुठली फ्रँचायझी कुठल्या मोठ्या ब्रँडची दिली जाते किंवा मिडल लेवलच्या कुठल्या एका कॉफी ब्रँडची किंवा चाय ब्रँडची, तर त्याच्यात एक थोड्या दिवसांनी तुला त्याच्यातून काही मिळत नाही. तू बघ फ्रँचायझी किती रेस्टॉरंट ओपन होतात आणि तेवढ्या डबल स्पीडने बंद होतात. तू मला इंडियन फ्रँचायझी ब्रँड सांग जो सक्सेसफुल झालाय असा, म्हणजे या मोठ्या स्केलला. सो म्हणूनच स्वतः ओपन करावं, त्याच्यासाठी त्याची मेहनत घ्यावी त्याच्या मागे. आणि मला पर्सनली काय वाटतं, माणूस एवढे पैसे टाकतो. आता आमच्या इथे एक रेस्टॉरंट होतं, त्या एक ब्रँड होता, तो बंद झाला, त्याने फ्रँचायझी घेतलेला. ते अंकल 60+ होते आणि आमच्या बाजूच्या जागेत, माझ्या रेस्टॉरंटच्या बाजूच्या जागेत त्यांनी ओपन केलेलं. आणि 6 महिने आम्ही बघतोय काही धंदा नाही, आपलं नुसतं आपलं काय बंद पडलंय, रोज कधी उघडतायत, काय चाललंय. सो एकदा कळलं की ते बंद होणार आहे, म्हणजे ते रेंट आउट होतो. आणि मग मी आणि माझी फ्रेंड त्यांना भेटायला गेलो. क्या हुआ, तो विचार एवढा रडायला आलेला.
त्याने त्याचे PF आणि तो 60 वर्ष झाल्यानंतर ते काय रिटायर्ड झाल्यानंतर सगळं त्याने टाकलं ते पैसे आणि त्याचं चाललं नाही, 15-20 लाख रुपये डुबले. आता एखाद्या त्या वयाच्या माणसाला आणि ते वाईट वाटतं. म्हणून चांगलं कन्सल्टंट करणं किंवा चांगलं कन्सल्टिंग घेणं हे खूप गरजेचं आहे, की बाबा आम्ही त्याला, अरे अंकल हमें बोलते थे, हम बाजू में थे, कुछ अच्छा करते थे. म्हणजे पैशासाठी नाही, दरवेळेला माणूस पैशासाठी नसतं, पण गोष्ट असे होतं की पैसे डुबले आणि तो मराठी माणूस होता, त्यामुळे आम्हाला अजून असं वाईट वाटले की यार अंकल आप मेरे को बोलते थे, हम लोग कुछ करते थे असं. सो ती गोष्ट खूप मनाला लागते की माणसाचे पैसे डुबले नाही पाहिजेत असं. सो ते योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. लोक खूप फसवतात, एस्पेशली फ्रँचायझी मध्ये असलं ना तर खूप फसवतात. हा आम्ही हे करू, आम्ही ते करू, मग का बंद होतात? का रेस्टॉरंट असे मी बघितले आमचे पण काय कसे बंद होतात, तेच कारण आहे. त्यामुळे मार्गदर्शन योग्य देणं आणि त्यांना समजावणं की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. आपण आता माझ्याकडे जर 50 लाख रुपये आहेत किंवा कुठले XYZ अमाऊंट आहे आणि मला काहीतरी चालू करायचं आहे, तर लोकांची कशी थॉट प्रोसेस असते त्या ओनरची की मला हे आवडतं ना, मग ते मेन्यूत असलं पाहिजे, असं नाहीये गरजेचं. तुम्हाला हे पण बघायला पाहिजे की ते खरंच कमर्शियल लेवलला चालतंय का, की ते खरंच सक्सेसफुल आहे का. खूप वेळा असं होतं, ओनरला वाटतं हा हे मला आवडतं, ते मेन्यूत असलंच पाहिजे, पण ते नाही चालत आहे. म्हणजे तो तुमचा लॉस होतोय, तुमचे प्रॉडक्ट वेस्ट होत आहे, मग तुमचे कॉस्ट वाढते स्पॉइलेजची, हे सगळं म्हणजे अशा गोष्टी असतात त्याच्यात. तिथली डिमांड काय आहे ते पण बघितलं खूप गरजेचं आहे. आणि तुमचा थॉट प्रोसेस काय, तुम्ही आता जर समजा आता कॉन्टिनेंटल फूड काढलंय आणि मग त्याच्यात किंवा तुम्हाला चला इंडियन रेस्टॉरंट काढलंय समजा एक इंडियन, पण जर तुम्हाला पास्ता आवडते म्हणून तुम्ही ठेवू नका. जर तुम्ही एक मालवणी किंवा महाराष्ट्रीयन क्युसिन काढलंय, मग त्याच्यात तुम्ही तंदूर का ठेवताय? म्हणजे मग तुम्ही त्याच्यात पंजाबी बटर चिकन का ठेवताय? चांगल्या महाराष्ट्रीयन भाज्या ठेवा, महाराष्ट्रीयन सागोती आणि खूप सारे नॉनव्हेजचे पदार्थ ते ठेवा. तुम्हाला जस्ट आवडतंय. किंवा तुम्ही जर तुम्ही पंजाबी रेस्टॉरंट काढताय, मग तुम्ही काहीतरी दुसरं काय एक्झाम्पल कोरी रोटी आणि गस्सी का ठेवताय, म्हणजे साऊथ इंडियन का ठेवताय? म्हणजे असं आहे. सो यू शुड हॅव दॅट बॅलन्स की आपण काय, मग तुम्ही नेम इट ॲज अ मल्टी क्युझिन रेस्टॉरंट की आम्ही सगळं मिक्स देतो, विच इज फेअर आहे. मग मिक्स द्या त्याच्यात. पण ते एका गोष्टीसाठी 2 गोष्टीसाठी तुम्हाला आवडतंय किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलंय किंवा हे चांगलं बनतं म्हणून ठेवू नका. यू शुड बी फोकस व्हॉट यू वॉन्ट टू गिव्ह. असं. सर तुम्ही ॲज अन शेफ हॉटेल संजीव कपूर रेस्टॉरंटमध्ये काम केले, ताज लंडनमध्ये काम केले, तर तो एक्सपिरियन्स कसा होता तो जरा शेअर करा. येस. सो ताजमध्ये तर म्हणजे सगळीकडेच अमेझिंग एक्सपिरियन्स होता, पण ताजमध्ये कारण की मी नवीन जॉईन केलेला, म्हणजे मी आय वॉज बेअरली 21 वर्षाचा जेव्हा मी ताजला जॉईन केलं. सो ताजमध्ये कसं आहे ना की गेस्ट इज ऑलवेज राईट. गेस्टला पाहिजे तर आपण करायचंच, गेस्ट बोलला तर. त्यामुळे मी मिस्टर अमिताभ बच्चन पासून, सचिन सरांपासून, राज ठाकरे साहेबांपासून, अगदी मित्तल साहेबांपासून, रतन टाटा साहेबांपासून सगळ्यांना सर्व केलंय. अगदी म्हणजे यू नेम इट अँड हॅव सर्व्ड. शाहरुख खान पासून, सलमान पासून, म्हणजे यू नेम इट अँड हॅव सर्व्ड. म्हणजे त्यावेळेचं, आताचे जे आहेत तसं नाही, तेव्हाचे जे मेन होते असं. सो बेस्ट पार्ट असा होता की तुम्ही चांगलं जेवण बनवा, त्यांना हवं ते बनवा कोणालाही, आणि उत्कृष्ट जेवण बनवणं हे खूप गरजेचं होतं. की क्वालिटी त्याची मेंटेन करणं, त्याचे रॉ इन्ग्रेडियंट्स तेवढे प्रोक्युअर करणं, म्हणजे ऑर्डर करणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे ते आम्ही बेसिक पहिल्या दिवसापासून शिकलो की चांगले इन्ग्रेडियंट्स वापरायचे आणि शॉर्टकट्स नसतात. कुठल्याही चांगल्या फूड बनवायला शॉर्टकट्स नसतात. त्याला वेळ जेवढा लागतो तेवढा लागतो. आता एखादं स्टेक बनवायची कुठली फिले स्टेक, तर त्याला 16 ते 18 मिनिटं कुकिंग लागतंच. तुम्ही ते शॉर्टकट नाही करू शकत. देर इज नो शॉर्टकट इन कुकिंग और एनिथिंग. सो ते आम्ही शिकलो. त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या लोकांना सर्व करणं, त्यामुळे भेटणं, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो आपला. की आज आता आम्ही आमचं एक हे असायचं कोर्टयार्डमध्ये ग्रिल्स लावायचो आम्ही समरमध्ये. हा आता सीझन आहे बेसिकली लंडनमध्ये, कारण की सुट्ट्या लागतात आणि आता त्यांच्याकडे पण समर असतो UK मध्ये थोडासा. तर तिकडे आम्ही ग्रिल लावायचो. तिकडे रोज मी ग्रिलिंग असायचो, सलमान खान असायचा किंवा अरबाज असायचा. मग तो खांद्यावर हात, अरे शेफ क्या चाहिए, ये बनाव आज, ये बनाव. मग आपला पण एक कॉन्फिडन्स वाढतो. आपल्याला वाटतं की हा आपण वी आर ऑन द राईट ट्रॅक असं. परत आपण वेगवेगळे प्रॉडक्ट, म्हणजे आता मी एका वेळेला
इफ यू वोंट बिलीव्ह, पण जर 15 ते 20 लॉबस्टर एका सर्व्हिसला सर्व्हिस म्हणजे लंच सर्व्हिस, डिनर सर्व्हिस, किचनमध्ये असं म्हणा, एक सर्व्हिस के बाद कॉल करता म्हणजे लंच सर्व्हिस 3 वाजल्यानंतर मी कॉल करतो, असं सर्व्हिसला एका वेळेला 15 ते 20 लॉबस्टर कुक करायचो. आणि लॉबस्टर तुम्हाला माहिती किती महाग आहे. सो ते एक होतं की वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स वापरा, हाय एंड इन्ग्रेडियंट्स वापरून काम करा. ट्रुफल विफल आता कॉमन झालेत, पण 20 वर्षापूर्वी तेवढे कॉमन नव्हते, तर ते असे इझिली मिळायचे. सो ते एक मजा होती, ते एक शिकणं होतं. परत आम्ही खूप वेळा हे करायचो, आउटडोअरला जायचो ताज थ्रू, तर मग ते एक ऑरा वेगळा होता. शेफकोट, ताजचा शेफकोट घालायचा, नाव तुमचं, आणि असं. जेव्हा आम्ही एंटर करायचो हॉटेलमध्ये, तर तेव्हा एक इंग्लंडचा झेंडा होता, एक ताजचा आणि एक इंडियाचा, भारताचा झेंडा होता. तर वेन एव्हर यू एंटर, इट इज अ प्राईड मोमेंट की बाबा मी काम करतोय तिकडे, आपला झेंडा आहे तिकडे, म्हणजे यु नो असं. तर त्यामुळे ताजला ती एक हे होतं. आणि सगळीकडे अशी छानपैकी शेफ असल्यामुळे अजून एक तो वेगळा ऑरा आणि एक वेगळं हे यायचं, एक असं ते काय म्हणतात, मास्क चढल्यासारखं असतं ना, तसं व्हायचं. सो येस, सेम विथ संजीव कपूर शेफकडे मी काम केलं, तेव्हा पण नवीन क्रिएशन बनवायचे, रेसिपी बनवायचे, त्यांना टेस्टिंग करवायचंय, वेगवेगळ्या आउटलेट्सला व्हिजिट करून त्यांचे ऑडिट्स करायचे, ही सगळी कामं होती. नवीन ट्रायल्स करायच्यात, काय टेस्टिंग. सो ते एक वेगळं हे होतं, कारण की तेव्हा मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह शेफ होतो, आणि इथे ताजमध्ये आय वॉज कुकिंग एव्हरीथिंग. इथे म्हणजे लोकांचं टेस्टिंग करा, त्यांचे सॅम्पल करा, मग शेफकडे पाठवा पुढे, असं सगळं ते थोडंसं वेगळं काम होतं. पण दॅट इज अगेन अ प्राईड, यू वर्किंग फॉर अ शेफ संजीव कपूर, आणि ते पण ॲज अ एक्झिक्युटिव्ह शेफ, आय मीन, यु नो. तर ते एक वेगळं हे होतं फील. आता शेफमध्ये किती कॅटेगरीज असतात? जसं तुम्ही बोललात की तुम्ही एक्झिक्युटिव्ह शेफ होतात इथे संजीव कपूर हॉटेल. येस. तर तसे कॅटेगरीज किती असतात शेफचे? सो शेफ कुकिंग किंवा शेफमध्ये ना बेसिक पासून कॉमी 3 असतो. एक तर एक ट्रेनी असतो, जो बेसिकली ट्रेनिंग असतो. म्हणजे मी इंटरकॉन्ट गोव्याला, द ललित नाव आहे आता त्याचं, तिकडे ॲज अ ट्रेनिंग केलं 6 महिन्याचं, ते मी तिकडे ट्रेनी होतो. सो ते ट्रेनी, त्याच्यानंतर कॉमी म्हणतात, कॉमी 3, कॉमी 2, कॉमी 1, हे 3 ऑप्शन असतात. किंवा ज्युनियर, सिनियर. 3 म्हणजे ज्युनियर, 1 म्हणजे सिनियर. सो कॉमी 3, कॉमी 2, कॉमी 1 हे बेसिक असतात. म्हणजे जॉईन करतो माणूस ॲज अ कॉमी 3, कॉमी 2 असं. त्याच्यानंतर DCDP आणि CDP, डेमी शेफ दी पार्टी आणि शेफ दी पार्टी, हे सगळे फ्रेंच वर्ड्स आहेत. सो हे डेमी शेफ दी पार्टी असतो जो गुड अमाऊंट ऑफ कुकिंग करतो, आणि शेफ दी पार्टी हा अख्ख्या किचनचा सोल असतो, जो मेन कुकिंग करतो. म्हणजे कुठलंही जेवण जर तुमच्याकडे येतं, तर ते CDP कडून येतं. शेफ दी पार्टी ही जी पोझिशन असतं मेन, जो मेन गॅस रेंजवर असतो, जो मेन कुकिंग करत असतो. अच्छा. सो मी ताजला CDP होतो, तर आम्ही कंटिन्युअसली आमचं काम होतं कुकिंग करणं. अच्छा. आणि मग आता कॉमीजना त्यांचं काम काय असतं, त्यांचं काम आहे की भाज्या कटिंग करणं, त्यांचं कुकिंग छोटं करून देणं. म्हणजे आता समजा एक फिश कुठलं ऑर्डर आली आहे, तर त्या फिशला मॅरिनेट करून ठेवणं हा कॉमी करणार, किंवा त्याच्याबरोबर जे काही बटाटे किंवा जे काही पनाश व्हेजिटेबल जाणार आहेत ते कापून आणि त्याला टॉस करून ठेवणं किंवा ब्लांच करून ठेवणं, हे काम कॉमी करणार. पण ऑर्डर आल्यावर ऑर्डर मारणारा CDP असतो, शेफ दी पार्टी. त्याच्यानंतर येतो सुशेफ, ज्युनियर सुशेफ किंवा सिनियर सुशेफ, डिपेंड किती तुमची हायरार्की मोठं आहे, किती हॉटेल मोठं आहे. म्हणजे सुशेफ मेन कसं आहे, ही इज अ किचन इन्चार्ज. सो ही इज मोर लाईक अ सुपरवायझर, जो बेसिकली तुमची ऑर्डरिंग घेतो CDP कडून ऑर्डरिंग घेतो आणि ऑर्डरिंग पुढे देतो, आणि तो इन्चार्ज असतो. एका शिफ्टचा इन्चार्ज इज सुशेफ, SOUS, सुशेफ. आणि मग येतं हेड शेफ, मग एक्झिक्युटिव्ह शेफ, किंवा मग कॉर्पोरेट शेफ, ब्रँड शेफ, असं. तर ते बेसिकली आता कसं आहे, तुमचं हॉटेल कुठलं आहे त्याप्रमाणे. आता एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एक एक्झिक्युटिव्ह शेफ असतो किंवा एक हेड शेफ असतो, ज्याला सुशेफ रिपोर्ट करतात. सुशेफ्स असतात ते शिफ्टमध्ये काम करतात, जे रिपोर्ट हेड शेफला करतात. सो इट्स ऑलवेज अ 2 or 3 सुशेफ्स हू रिपोर्ट्स टू अ हेड शेफ और एक्झिक्युटिव्ह शेफ, असं. सर, आणि समजा ऑर्डर आली, एखादी ऑर्डर कोणीतरी केली, त्यानंतर त्याची ऑलरेडी काही इन्ग्रेडियंट्स म्हणजे रेडी असतात, की ऑर्डर आल्यानंतर सर्व फ्रेश? नाही, सगळे रेडी असतात ऑलमोस्ट इन्ग्रेडियंट्स. सो आता इंडियनचं जर तुझी ऑर्डर आली, समजा बटर चिकनची ऑर्डर घे, सिम्पल. तुला बटर चिकन तुमची KOT आली, म्हणजे किचन ऑर्डर तिकीट असते जेव्हा आली, तर तुझ्याकडे मखनी ग्रेव्ही रेडी असते टोमॅटोची, परत व्हाईट ग्रेव्ही रेडी असते,
चिकन तंदुरी तुझी ऑलरेडी कुक्ड असते, त्याचे ते पीसेस काढलेले असतात किंवा ते ऑर्डरला काढतात. मग तो जो कोण CDP आहे, जो मेन इन्चार्ज जो कुक करणार आहे, तो पहिल्या पॅनमध्ये ऑइल काय घी जे काय असेल ते, मग गार्लिक ओनियन जे काय टाकायचं ते टाकून, मग मखनी ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, मग त्याच्यात ते चिकन असं टाकून मग ते कुक होतं. ओके. पण त्याच्या ग्रेव्हीज रेडी असतात आणि सगळ्या कॉन्टिनेंटल मध्ये पण सॉसेस रेडी असतात, मॅरिनेशन्स केलेली असतात आणि मग ते शेवटी कुकिंग. असं नसतं की तू फ्रीज मधून काढलं, मायक्रोवेव्ह मारलं आणि दिलं, तसं नसतं. फ्रीज मधून काढलं, ते सगळं एकत्र केलं, ते कुक केलं आणि मग दिलं. आता तंदूरचं कसं आहे, तंदूरचं मॅरिनेशन रेडी असतात. जर चिकन पहाडी कबाब, कुठलाही कबाब घेतो तंदुरी, तर ते मॅरिनेशन केलेलं असतं. ऑर्डर आली की तुझ्या त्या सळीत घालणार, कुक करणार, मग तोपर्यंत तो त्याचं सॅलड, चटणी जे काय त्याचं प्रेझेंटेशन आहे ते रेडी करणार. कुकिंग झालं की मग तो प्लेटमध्ये काढून सर्व करणार असं. सो हाफ डन म्हणतात आम्ही नॉर्मली, की प्रेप असतो, मिझन प्ला म्हणजे आपण अगेन फ्रेंच वर्ड आहे ते आधी केलं जातं ऑब्विसली. पण ऑर्डरला सगळं मारलं जातं. असं नाहीये की ते म्हणजे गैरसमज नको की फ्रीज मधून आणलंय, गरम केलंय आणि दिलंय, तसं नसतं. प्रत्येकाची रेसिपी प्रमाणे ते चेंज होतात गोष्टी. बरोबर. आणि काही गोष्टी रेडी ठेवाव्याच लागतील, कारण कसं तेवढ्या वेळात त्या सर्व करायच्या. येस येस, ऑफकोर्स. एवढ्या साऱ्या ऑर्डर्स असतात. नाही ऑफकोर्स खूप. आणि कसं आहे, लंच टाइम इज द बिझिएस्ट टाइम. नॉर्मली डिनर आहे ना, थोडा डिनर कसं आहे, माणूस आपण 7 पासून चालू होतो, 7 ते 11 पर्यंत माणूस 11:30 पर्यंत डिनर करतो. म्हणजे ऑलमोस्ट 7 ते 11 4-4.5 तास. पण लंच इज लाईक, कोण 12ला खूप कमी लोक जेवतात आणि 3 नंतर खूप कमी. म्हणजे साधारणतः 1 ते 2 हा बेसिक टाइम असतो लंचचा. आणि लंचला म्हणजे तेवढ्या वेळात तेवढे गेस्ट असं आहे. आणि डिनरला त्या 4 तासात तेवढे गेस्ट. तुम्ही फरक, जर 100 गेस्ट येणार, लंचला 100, डिनरला 100, तर ह्या 60 मिनिटात लंचच्या 100 गेस्टला तुम्हाला हे करायचंय. आणि इथे 7 ते 11 म्हणजे 4 ते 5 तासात तुला 100 गेस्टला अटेंड करायचंय. सो तो जो टाइम हे असतो, त्यामुळे लंच इज ऑलवेज बिझी कम्पेअर्ड टू डिनर. अनलेटिल सॅटर्डे नाईट आहे आणि असं म्हणजे. पण लंच इज ऑलवेज बिझी. नॉर्मली लंच जास्त बिझी असतो. आणि त्याच्यात कसं असतं की तुमच्याकडे काय प्रोडक्शन आहे, तुमचं काय मेन्यू आहे, याच्यावर पण खूप गोष्टी मॅटर होतात. लोक खूप एक्सटेन्सिव्ह मेन्यू ठेवतात. हे ओनर्सचा किंवा कोण कोण काय काय लोकांचा खूप गैरसमज आहे, जास्त डिश म्हणजे जास्त सेल. असं नाहीये. म्हणजे माझ्या स्वतःच्या रेस्टॉरंट आमच्याकडे मोजून असे 120-130 डिश आहेत. आम्ही जेव्हा चालू केलं ते आमच्याकडे 300 डिश होत्या. तर ते तसं नसतं की जास्त डिश म्हणजे जास्त बिझनेस, असा रूल नाहीये. जे तुम्ही देताय ते प्रॉपरली द्या, ते क्वालिटी द्या, त्याची क्वांटिटी व्यवस्थित द्या, प्रेझेंटेशन व्यवस्थित द्या, रोज फ्रेश बनवून द्या. सो दॅट्स इट. तुम्ही जेव्हा जास्त मेन्यू देता, तुम्हाला तेवढे SKU वाढतात, म्हणजे तुमचे तेवढे रॉ मटेरियल वाढतं, त्याचं प्रिपरेशन वाढतं आणि ते सगळे सेल नाही होत. त्यामुळे काय होतं, एखादी जी अशा देयर आर ऑलवेज 2 डिशेस. आम्ही म्हणतो की एक रेग्युलर सेलर आणि जी नाही सेल होत, ती नाही सेल होत जी डिश असते ना, ती त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही जात. ऍज अ शेफ मी पण बघेन, अरे इसका तो ऑर्डर आताही नाहीये. आणि एकदा आली तर मग ती तेव्हा कशी आहे ना, मग त्याचे बँड वाजतो, मग त्याची कंप्लेंट येते, मग त्याचा रिव्ह्यू खराब येतो. कारण की तो त्या शेफला इंटरेस्टच नव्हतो ती सर्व करणार, कारण ती सर्व नाही केली जात, ती नाही जात एवढी. सो त्यामुळे लिमिटेड डिश ठेवणं खूप गरजेचं असतं. अच्छा. पण नंतर लक्षात आलं की ती नाही जात, मग ती काढून टाकलं. असं केलंच पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट 6 महिन्यातून, वर्षातून, डिपेंड तुमचं काय प्रोडक्शन, म्हणजे तुमचं कुठल्या थीमचं रेस्टॉरंट आहे, पण 6 महिने किंवा 1 वर्ष इज द आयडियल टाइम जिथे तुम्ही मेन्यू सारखा चेंज केला पाहिजे. म्हणजे कसं आहे, 100 डिश आहेत तुमच्या मेन्यूत, त्याच्यातल्या तुम्हाला वर्षभरात आयटम वाईज कन्झम्पशन मध्ये कळेल की 80 डिश जातात, 20 नाही जात. ज्या 80 जातात त्याचे काय कॅटेगरीज आहेत, किंवा तुझं तंदूर जास्त जातं का, तुझं चायनीज जास्त जातं की तुझं थाई जास्त जातं. मग त्या 20 डिश आहेत ना, त्या काढा आणि तिकडे ह्यावाल्या डिश जास्त ऍड करा. अजून 2-4 तंदूर करा. समजा जर तुमचं तंदूर जास्त जात आहे, जर महाराष्ट्रीयन म्हणजे मल्टी क्युझिन आहे आणि महाराष्ट्रीयन जात आहे, तर मग त्या 4 डिश अजून 5 डिश महाराष्ट्रीयन चालू करा. सो दॅट मग परत 6 महिने 1 वर्षानंतर तुम्ही इव्हॅल्युएट करा की अरे आपण आता हा 100चा आकडा होता, आता काय होतंय असं. सो ज्या नाही चालत त्या काढणं खूप गरजेचं आहे मेन्यू मधून. सर, आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हायजीन किती इम्पॉर्टंट आहे? खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हल्ली
काय आधी काय कधी जेव्हापासून मला खूप वेळा हा प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही दाढी अलाउड आहे का किंवा काय, पण आमच्या वेळेला म्हणजे ऑनेस्टली हे एक तर पहिली गोष्ट हे व्हेरी ऑनेस्टली हॉटेल टू हॉटेल किंवा कंपनी टू कंपनी असतं. काय काय कंपनीमध्ये चालतं, काय काय कंपनीमध्ये ट्रिम चालते, काय काय कंपनीमध्ये नाही चालत. सो आता ते प्रत्येकाच्या कंपनी पॉलिसीजवर आहे. आता तेव्हा आम्हाला लिटरली म्हणजे रोज आमचे सॉक्स बघितले जायचे, नखं बघितली जायची, दाढी बघितली. म्हणजे माझी तर एकदा तर मला आठवतंय सँडपेपरने घासली आहे दाढी आणि थोडीशी दिसत होती, तेव्हा तर क्लीनचे होतं. पण ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती प्रेझेंटेबल आहात. एंड ऑफ द डे इट शुड बी हायजेनिक अँड प्रेझेंटेबल. जर तुम्ही दाढी ठेवता ती ट्रिम केली आहे ना व्यवस्थित आहे, किंवा तुम्ही हेअर नेट घालताय. खूप जण आम्ही हेअर नेट घालतो याला चीनला, असं पूर्ण हेअर नेट येतं. सो आपण काय काय वेळेला आम्ही हेअर नेट घालतो. सो तुम्ही हेअर नेट पण घालू शकता. तसंच आहे की तुम्ही क्लिनिंग, तुमचे हँडवॉश कसा होतोय, तुम्ही तुमचा सरफेस कसा क्लीन करताय, सॅनिटायझर्स कसे वापरले जात आहे, क्लिनिंग सोल्युशन्स कशी वापरताय तुम्ही, त्याचा प्रॉपरली यूज होतोय का, हे सगळं खूप मॅटर होतं. एस्पेशली तुमचा सराउंडिंग, तुमचा फ्रीज क्लीन आहे का, फ्रीजमधून काय बॅड ऑर्डर येत नाही आहे ना, किंवा तुमचे चॉपिंग बोर्ड्स क्लीन आहेत का, नाईफ सॅनिटाइज्ड आहेत का, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर होतात. आता तुम्ही सर मगाशी जसं बोललात की तुमच्या वेळी 3 लोक म्हणजे शेफ राहिले तुमच्या बॅचची. आता एकत्रला नाही समजत आहे, म्हणजे त्याचा इंटरेस्ट कशात आहे, म्हणजे जसे 4 डिपार्टमेंट आहेत तसं, तर त्याला तुम्ही काय ॲडवाइस कराल की कोणतं डिपार्टमेंट ह्यातलं बेस्ट आहे? सो बेस्ट मी नाही सांगणार कुठलं आहे. मला माझ्या दृष्टीने तर बिंग अ शेफ आहे किंवा कलिनरी किंवा फूड प्रोडक्शन. पण जर तो 3ऱ्या इयरला आहे एखादा व्यक्ती, एखादा स्टुडंट, तो किंवा ती, तर तुम्ही का जॉईन केलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो यू शुड नो वाय यू आर हिअर. प्रत्येक गोष्ट करायचा एक पर्पज असला पाहिजे आयुष्यात, तरच ती गोष्ट सक्सेसफुल होते. सगळे करतायत किंवा मला काही नाही करायला म्हणून मी केलंय, मग ते तसंच राहतं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट का केलंय, 3 वर्ष तुम्ही का केलंय, 3ऱ्या इयरला आलात तर तुम्ही जेव्हा जॉईन केलं, समजा तुम्ही जॉईन केलं, तुम्हाला वाटलं बारटेंडर व्हावं म्हणून मी जॉईन केलं, पण 3rd इयरला येता येता तुम्हाला वाटलं की नाही, हे बारटेंडर काय मला इंटरेस्ट नाही, मला शेफ बनायचंय किंवा मला हाऊसकीपिंग मध्ये जायचंय. दॅट इज फेअर इनफ, म्हणजे तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे तुम्ही का जॉईन केली एखादी गोष्ट, का आलाय, एखादी गोष्ट का केली आहे. ओके. सो खूप महत्वाचं होतं ते का तुम्ही केलंय, की त्याचं पर्पज काय आहे. सो मी नक्की हे सगळ्यांना सांगेन की तुम्ही स्वतः का जॉईन केली ते चेक करा, किंवा तुम्ही एका ठिकाणी जॉब करा ना. कोणीच म्हणत नाही की स्विच करून नका. तुम्ही ॲज अ शेफ तुम्हाला वाटतंय, तुम्हाला कन्फ्युजन आहे की अरे शेफचं काम कसं असेल, किंवा तुम्हाला वाटतंय फ्रंट ऑफिसचं काम कसं असेल, तुम्ही एखाद्या हॉटेलला जॉईन करा ना. 6 महिने काम करा, 2 महिने काम करा, 1 वर्ष. कोणी इथे काय रूल नाही आहे की तुम्ही सोडलं तर तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. नाही आवडलं मला ॲज अ शेफ, मी 6 महिने काम केलं, मी शिकलो थोडंसं, पण मला वाटलं की हा माझा प्रांत नाही. दॅट इज फेअर इनफ. घरी बसून किंवा वेळ तुमचा आयुष्यातला करिअरमधला घालवून तुम्हाला नाही ते कळणार आहे. तुम्ही जेव्हा फील्डवर जाल तेव्हा ती गोष्ट कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की हे खरंच माझ्यासाठी आहे का, की हे वर्थ आहे का मी करतोय ते. असं काही काही वेळेला मला वाटलं, असं पण झालं की मी आता ऑनेस्टली दुबईला गेलेलो. मी दुबईला, लंडन आल्यावर दुबईला जॉबला गेलो. विदिन अ मंथ व्हॉट आय फेल्ट की माझ्यासाठी नाहीये हे. मी शेफच होतो तिकडे पण CDP म्हणून, पण मला वाटलं की ही इंडस्ट्री किंवा हे गल्फ आहे किंवा हे जे काय एन्व्हायरमेंट आहे, आणि वन ऑफ द व्हेरी गुड रेस्टॉरंट, इट वॉज वन ऑफ द टॉप मोस्ट रेस्टॉरंट आय वॉज वर्किंग फॉर. पण मी परत आलो. मग मी प्रॉपर विजा मागितला, पासपोर्ट खरा माझ्याकडे होता, मी कधीही येऊ शकलो असतो, पण मी प्रॉपर रिझाईन केलं, पैसे भरायला लागले मला, कारण की ते काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे होतं, आणि आय केम बॅक. नाही आवडलं तर नाही करायचं, पण केल्याशिवाय कळणार नाही. एक्झॅक्टली. केल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला कळून दे, 2 महिने काम करा, 6 दिवस, 5 दिवस, 2 वर्ष, मग तुम्हाला कळेल की अरे हे माझ्याकडे होतं का माझ्यासाठी, आणि मग त्याच्यातून यू विल गेट द आन्सर. असं म्हणजे. ओके सर, आता तुम्ही काय करता, म्हणजे तुमचे स्वतःचे रेस्टॉरंट्स आहेत आणि तुम्ही अजून फ्रीलान्सिंग करता, जसं रेस्टॉरंटला कन्सल्टंट करता तसं अजून काही करता? सो खूप साऱ्या गोष्टी करतो मी ऍक्च्युली, आणि दॅट इज व्हॉट आय लाईक. मला असं कधीच एक गोष्ट करायला आवडली नाही. खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारखं खूप आहे आपल्याकडे आणि या इंडस्ट्रीत एक्स्पेशली. सो मला शिकायला खूप आवडतं. त्यामुळे मी एक तर 2 रेस्टॉरंट्स आहेत लोअर परेलला. एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे जिथे, आणि एक मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे
जे 80 वर्षापासून जुनं आहे. तिकडे मी दोन्हीकडे मी पार्टनर आहे. ॲज अ पार्टनर मी तिकडे आहे. ते मल्टी क्युझिन रेस्टॉरंटमध्ये आम्ही महाराष्ट्रीयन, चायनीज, पंजाबी, तंदूर सगळं आहे हे. आणि दुसरं आहे जे प्युअर व्हेज आहे, ज्याच्यात मोर ऑफ अ साऊथ इंडियन आहे. सो ते एक पार्टनरशिप, त्याचं मेन्यू चेंजेस, त्याचं सगळं जे काही काम असेल ते मोर ऑफ अ ऑपरेशन प्रॉस्पेक्ट असतं, ते मी एक सांभाळतो. दुसरं मी एक ब्रँड आहे ज्याच्यासाठी मी ॲज अ ब्रँड शेफ म्हणून काम करतो. नरिशिंग फार्म म्हणून एक ब्रँड आहे आमची. कोल्हापूरला हायड्रोफोनिक फार्मिंग आहे आमच्या ब्रँडचं, आणि कोल्हापूरला एक आणि पुण्यात 7 ते 8 कॅफेज आहेत ज्याच्यासाठी मी ब्रँड शेफ म्हणून काम करतो. तर मेन्यू चेंजेस, मेन्यू प्लॅनिंग, नवीन काय काय इनोव्हेशन्स किंवा ऑपरेशन कसं सांभाळायचं, कुकिंग वाईज, फूड वाईज, हे सगळं मी मॅनेज करतो. त्याच्यानंतर रेस्टॉरंट कन्सल्टन्सी, दिस इज व्हॉट आय डू अदर दॅन दीज 2 थिंग्स. कोणाला रेस्टॉरंट सेटअप करायचं आहे किंवा जो रेस्टॉरंट सेटअप आहे त्याच्यात काय चेंजेस हवेत, काय काय वेळेला नवीन नको हवं असतं, त्यांच्या मेन्यू आहे तो चेंजेस करून हवा आहे, तर ते आपण करतो. म्हणजे मी राईट फ्रॉम ओपनिंग पण करू शकतो. जे काय क्लायंटला गरज आहे, जे काय त्यांना इश्यू येते ते मी नॉर्मली सॉल्व्ह करतो. की बाबा जर तू आलास वेगळे किंवा मला ना शेफ असं रेस्टॉरंट ओपन करायचं हे, मग तिथपासून राईट फ्रॉम जागा शोधण्यापासून, त्याचं थीम डिसाईड करण्यापासून, युनिफॉर्म्स, मेन्यू, ट्रायल्स, कॉस्टिंग, यू नेम इट अँड आय डू इट. असं म्हणजे जे काय तुम्हाला हवं आहे ते, कॉस्टिंग झालं, रेसिपी मॅन्युअल्स लिहिणं झालं, ओपनिंग, इंटेरियर्सचं काय काम असेल. ऑब्व्हियसली काय काय गोष्टी थर्ड पार्टी करायला लागतात, कारण की माझा फॉर्टे नाही आहे. माझा फॉर्टे इज फूड अँड बेवरेज. बरोबर. सो ते आणि इन्फ्लुएन्सिंग, दिस इज द 4th थिंग व्हॉट आय डू. फूड अँड ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे मी. आय गेस 2014-2015 पासून ब्लॉगिंग करतोय. जेव्हा मी चालू केलं ते असं खूप वेगळं होतं, पण मी खूप लोकांचे रिव्ह्यूज वाचायचे झोमॅटोवर आणि ब्लॉगवर, काही लिहायचे. म्हणजे इट वॉज व्हेरी टेस्टी. तर ते एक लेमॅन पण लिहू शकतो. काहीतरी ते टेस्टी काय होतं का, बटर चिकन वॉज व्हेरी टेस्टी, हा एक अँगल झाला. आणि दुसरा अँगल, या बटर चिकन वॉज टेस्टी, इट हॅड अ गुड पंच ऑफ, म्हणजे जर समजा मराठी बोललं की त्याच्यात थोडंसं हनी कमी जास्त होतं, त्यामुळे त्याचा थोडासा स्वीटनेस येत होता, किंवा त्याच्यात मखनी थोडी जास्त होती, त्यामुळे टोमॅटोचा चांगला पंच येत होता. हे महत्वाचं आहे, हे लिहिणं महत्वाचं आहे. नुसतं टेस्टी, डिलिशियस, टेम्पटिंग हे वर्ड्स खूप लेमॅन, म्हणजे हे आपल्या म्हणजे याला काय अर्थ नाही. सो तुम्ही जर फूड क्रिटिक आहात, फूड ब्लॉगर आहात, तर का चांगलं आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे, किंवा का वाईट आहे. द फूड वॉज नॉट गुड. आता आमच्या रेस्टॉरंट्सला किंवा आमच्या कॅफेजना रिव्ह्यूज येतात लोकांचे, फूड वॉज नॉट गुड. अरे राजा काय येते सांग ना, काय नॉट गुड म्हणजे खराब लागत होतं, की क्वांटिटी कमी होती, जास्त होती, सांडलेलं, जळलेलं, काही तिखट होतं, गोड होतं, हे लिहिणं खूप महत्वाचं आहे. फूड वॉज नॉट गुड म्हणून एक रेटिंग देणं, दिस इज नॉट फेअर. सो आय थॉट जर हे असं लोक लिहू शकतो, तर मला तर याच्यातलं ज्ञान आहे. मी तर एवढे वर्ष बेंचवर बसून अभ्यास केला या गोष्टीचा, तर मग मी लिहायला चालू करावं. तर मी ब्लॉग लिहायला चालू केले, मग झोमॅटो, मग युट्यूब, आता इन्स्टा क्वाईट इन येतं, इंस्टाग्राम, असे वेगवेगळे जे पोर्टल्स असतात त्याच्यावर मी त्याचं हे करतो, म्हणजे रिव्ह्यूज करतो. आणि ज्यावेळी एक शेफ रिव्ह्यू देतो ना, त्यावेळी त्याचं व्हॅलिडेशन खूप जास्त वाढतं. हो, ऑफकोर्स. म्हणजे मला खूप वेळा असं जेव्हा मी जातो रेस्टॉरंट्सना व्हिजिट करायला, ओनर, अरे शेफ, आणि मी त्यांना ऑनेस्टली सांगतो आणि मी ऑनेस्टली लिहितो पण. म्हणजे काय काय वेळेला माझ्या रिव्ह्यूज मध्ये खूप वेळा की असं लिहिलेलं असतं की शेफ हे चेक करा, हे अजून बेटर होऊ शकतं, खूप रिव्ह्यूज मध्ये. कारण की मला जर कोण बोलावतं टेस्ट करायला एखादी गोष्ट, तर प्रामाणिक मत देणं हे माझं काम आहे. बरोबर. हे फक्त आणि फक्त त्याच्या बेटरमेंटसाठी आहे, त्या रेस्टॉरंटच्या, त्या ब्रँडच्या बेटरमेंटसाठी आहे. बिकॉज दॅट इज वाय यू आर हिअर, दॅट इज वाय आय एम हिअर. म्हणजे मला कळतं म्हणून मला बोलावलंय ना, मला कळतंय किंवा मला याच्यातलं ज्ञान आहे म्हणून मला त्यांनी विचारलंय, तर मला ते ऑनेस्ट सांगणं खूप गरजेचं आहे. समोर आले म्हणून छान आहे, मस्त आहे करण्यात अर्थ नाही, कारण की त्याचा लॉस आहे. आज मी एवढा फूड क्रिटिक किंवा मी ॲज अ फूडी आहे किंवा शेफ आहे, जर मला ते आवडलं नाही, तर तुम्ही कोणी दुसरं जरी गेलं त्यांना नाही आवडलं, तर मग मजा नाही ना. मग माझं काम काय? माझं काम आहे की त्याला सही गायडन्स देणं किंवा मार्गदर्शन करणं. बरोबर. सो त्यामुळे मी खूप ऑनेस्टली सगळ्यांना सांगतो, म्हणजे खरंच आहे. आणि ते प्रत्येकाने करावं. चांगलं लिहिणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरून रेटिंग चेंज करा नाही करा ते तुमचा प्रश्न आहे. बरोबर. ते करताना मी 10 वेळा हे पण विचार केला जातो, आणि सगळ्यांनी करावा, की जेव्हा आपण रेटिंग देतो कोणाला, की त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे.
ओनरचे पैसे आहेत, त्या पोरांची मेहनत आहे, त्या स्टाफचं खूप मेहनत आहे. एव्हरी डे तुमचा चांगला असू शकतो असं नाही. तुम्ही पण कामात काय काय वेळेला चुका करता. तसं त्या शेफकडून एखादी छोटीशी चूक झाली असेल, सॉल्ट जास्त पडलं असेल, थोडंसं मिरची जास्त पडली असेल, त्याचा अर्थ तुम्ही त्या पूर्ण रेस्टॉरंट खराब आहे हे बोलणं चुकीचं आहे. तो दिवस त्याचा खराब असेल ना, तुम्ही 2दा जा आणि तुम्हाला प्रॉब्लेम आला तर खरं हे रेस्टॉरंटच असं आहे किंवा इकडे असंच जेवण मिळतं, मग गोष्ट वेगळी. पहिल्या वेळेला तुम्ही जाणार आणि छोटीशी चूक त्याच्यावरून रेटिंग चेंज नाही केलं पाहिजे कोणी, कारण की कसं आहे त्या रेटिंग्स वगैरे मॅटर होतात. बरोबर. लेमॅन 3रा माणूस जाणार, तर माझ्या कोणी रिलेटिव्ह जाणार, तर ते बघणार अरे याला 3च रेटिंग आहे, मग काय जाण्याचा अर्थ नाही. पण ते का 3 आहे, ते एखादा कोणीतरी सॉल्ट थोडंसं जास्त पडलं असेल किंवा एखादी मिरची जास्त पडली असेल, त्याच्यावरून पूर्ण अख्खं तुमचं मील खराब नसतं. बरोबर. एखादी डिश थोडीशी खराब असते असं. सर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, म्हणजे अजून काय करायचंय? अजून खूप काही काही करायचंय असं. फूड आणि बेवरेजमध्येच वेगवेगळे नवीन अजून इनोव्हेटिव्ह फूड किंवा डिशेस चालू करणं, किंवा अजून लोकांना कसं आहे ना, आपल्याकडे अजून तेवढं आपल्या महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना तेवढं फूड इझिली मिळालं नाहीये, जेवढं बाहेरचं फूड तेवढं मिळालं पाहिजे. अजूनही आपल्याला पास्ता वाव वाटतो आणि ते एक थाय करी वाव वाटते, पण अजून वेगवेगळं क्युझिन्स आहेत, जसं मोरक्कन झालं, स्पॅनिश झालं, मेक्सिकन झालं. मेक्सिकन थोडंसं आता इन होतंय, जमैकन झालं, जर्क चिकन वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी पण खूप आहेत ज्या चांगल्या आहेत. ऑस्ट्रेलियन ग्रिल्स झाले चांगले. ह्या सगळ्या गोष्टी पण अजून पोचल्या नाहीत आपल्याकडे. काय ते लिमिटेड तेच सगळीकडे पोचलंय, तर या गोष्टी पण पोचवायला पाहिजेत. त्याच्यासाठी आय वुड लाईक की बाबा वेगवेगळं अजून काय काय बनवणं. सो दॅट इज अगेन वन ऑफ माय गोल. आणि नवीन काही ना काहीतरी इनोव्हेशन करणं, परत आपलं स्वतःचं काहीतरी असं एखादा फार्म असणं जिथे मी चांगलं स्वतः आपल्या लोकल इन्ग्रेडियंट्स पासून जेवण बनवेन आणि त्याच्यापासून ते सगळ्या गेस्टना पोचेल, असं काही ना काहीतरी. सो प्लॅन्स खूप काय काय आहेत असं, म्हणजे असं काय एक फिक्स नाही सांगू शकणार नक्कीच. पण मला खूप असं, मी खूप ऑनेस्ट आहे या बाबतीत की आय लाईक टू गो विथ द फ्लो. आज मी हे करतोय ना, मला हे आवडते तर मी हे करेन. उद्याचं मला नाही माहिती. आज मला आवडतंय कारण की एंड ऑफ द डे आपण काही करावं ते खुश राहायला करावं. आपण, आपली फॅमिली, आपले फ्रेंड्स, आपण खुश होत ना बास आहे. उगाच जास्त ग्रीडी, उगाच जास्त हाव असून फायदा नाही की नाही मला हेच करायचंय, मला तेच करायचंय. छोटे छोटे हे घ्या, गोल्स घ्या, ते अचीव्ह करा आणि पुढे जा. खूप मोठे जास्त गोल्स एका वेळेला, मग तोच गोल होऊन जातो आणि तो होतो. झाला तर त्याचं नशीब, नाही झाला तर माणसाचं आयुष्य बदलतं आणि त्याच्या भोवतालच्या लोकांचं. बरोबर. आपण काय फक्त स्वतःसाठी जगत नाही, आपल्याबरोबर आपली फॅमिली, वाईफ असते, आई बाबा असतात, फ्रेंड्स असतात, कझिन्स असतात, सगळे एकत्र असतात, रिलेटिव्स. तर सगळ्यांना धरून आपल्याला एकत्र जायला लागतं असं मी बिलीव्ह करतो. आपण आपलं, माझं हे गोल आहे, मला हे करायचं असं नाही. तुमची फॅमिली आहे, त्यांना काय गरज आहे, त्यांना किती तुमचा वेळ पाहिजे, तुमच्या वाईफला किती तुमचा वेळ पाहिजे, फॅमिलीला किती वेळ पाहिजे, त्यांच्या काय नीड्स आहेत, हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. सो छोटे गोल्स करणं मी बिलीव्ह करतो, रादर दॅन असे मोठे काहीतरी. 1-2 वर्षाचे गोल करा की आता हे अचीव्ह करायचं, मग ते झाल्यानंतर काय करायचं, मग त्याच्यातलं आपण इव्हॅल्युएट करू शकतो की हे मी केलं पण ह्याच्यात मला ह्याची मजा नाही आली, मग हे करण्यात अर्थ नाही, मग हे आपण बाजूला ठेवूया, दुसरं काहीतरी नवीन करूया असं. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरंच खूप छान माहिती मिळाली, म्हणजे खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून, आणि नक्कीच प्रेक्षकांना देखील खूप याच्यातून नॉलेज मिळेल. त्याबद्दल थँक्यू सो मच, मला बोलावल्याबद्दल थँक्यू सो मच.